आज आपण मुलांचा फीडबॅक घेऊया की सीए फाउंडेशन टास्क अकॅडमीमध्ये त्यांना कसं वाटतंय. आता आपल्याकडे खूप सारे मुले येतात, काही जिल्ह्यातून येतात, पुणे जिल्हा किंवा बाकीच्या जिल्ह्यामधून असेल, तर मुलांचा फीडबॅक घ्यायचा असतो की त्यांना कसं वाटतं सीए फाउंडेशन करताना. ते स्टार्टिंग डिफिकल्ट वाटतं, कसं वाटतं आपण एक थोडासा ओळी घेऊया. तुम्हाला इथे टास्क अकॅडमीतर्फे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे की सीए काय असतो, किंवा डिफिकल्ट असतो, असं कसं माहिती घेतलं. स्टार्टिंगला आम्हाला सीए विषयी बाहेरून असं कळलं होतं की ते खूप हार्ड आहे आणि जास्त पासिंग पर्सेंटेज नसतं त्यात. त्याच्यामुळे एकदा आम्ही आउट ऑफ सिटी बाहेरचे आहोत, त्याच्यामुळे आम्हाला तर भरूनच सांगितलं होतं की खूप हार्ड होतं. बट स्टील आम्ही ट्राय केलं. आम्ही टास्क अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं आमचा सिलेबस पुढे गेला त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आम्ही करू शकतोय. कारण की इथे फॅकल्टी इतके छान आहेत की त्यांनी आमचे प्रत्येक कॉन्सेप्ट वगैरे सगळ्या क्लिअर केलं. त्याच्यामुळे आता खूप कॉन्फिडन्स आहे की आम्ही पास होऊ. आता यांना सांगितले की सीए फाउंडेशनमध्ये यांचा कॉन्फिडन्स थोडा चांगला झाला, पण काही विद्यार्थ्यांना असं असते की सीए फाउंडेशनमध्ये अकाउंट सब्जेक्ट असतील किंवा मॅथ्स सब्जेक्ट असतील, तर 12वीमध्ये काय मुलांचे क्लिअर नसतं, बेसिक नसतं. तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर सगळं बेसिक होतं स्टार्टिंगपासून, तर डायरेक्ट ॲडव्हान्स शिकवलं? आमचं पण खरं तर आम्ही सब्जेक्ट नव्हता टुवेल्थला. लॉ सब्जेक्ट आमच्यासाठी खूप नवीन होता, पण तरी पण तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की आम्हाला लॉ सब्जेक्ट खूप इझी जायला लागला. मॅथ्समध्ये पण मॅमनी इतके ट्रिक्स सांगितलं, खूप इझी झालं. सगळं आता या मुलींचा आपण स्टार्टिंगला स्कोअर पाहिला तर तो खूप कमी आहे, साधारण 50 ते 55 पर्यंत स्कोअर यायचा, म्हणजे पास व्हायच्या, पण जो स्कोअर असायचा 55 पण असायचा. या मुलींना स्टार्टिंग आन्सर रायटिंग थोडी प्रॅक्टिस करणं थोडी डिफिकल्टी यायची, पण आपण खूप साऱ्यांचे टेस्ट सिरीज घेतल्या, खूप सारं प्रॅक्टिस केलं. आता जर आपण त्यांचा पेपर पाहिला, त्यांना कमीत कमी 70-80 मार्क, 90 मार्क्स इथपर्यंत ते पोहोचले. आता याच्या पाठीमागं रिझन काय, तुम्ही त्यांचा पेपर बघितला असेल, त्यांनी प्रत्येक पेपरमध्ये अंडरलाईन केले, पॉईंट्स एक्सप्लेन केले, इंट्रोडक्शन, फॅक्ट्स, केस लॉ, ही इतकी चांगली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस झाली. त्याच्यामुळे यांनी पेपर पूर्ण कंप्लीट केला 3 तासामध्ये आणि 100 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला. जेव्हा तुम्ही 3 तासात 100 मार्काचा पेपर अटेम्प्ट करता, तेव्हा तुम्हाला डेफिनेटली 70 to 80 मार्क्स भेटतात. मग हा जो रिझल्ट असतो, हा टास्क अकॅडमीमध्ये आता रिझल्ट मुलांचा इम्प्रूव्ह होतोय. जसं यांचा रिझल्ट लागला तेव्हा पण आपण एक इंटरव्ह्यू घेऊया की अजून काही मुलं असतील जे आपल्या महाराष्ट्रातून असेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून असेल, त्यांना सीए कोर्स करायचा असेल आणि त्यांच्या मनामध्ये डाऊट्स असतील की मी सीए कोर्स कसा केला पाहिजे, किंवा डिफिकल्टी असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही इथे या, आमच्याशी बोला, तुम्ही सांगा की तुमचे डाऊट्स काय, आपण ते नक्कीच क्लिअर करूयात. कारण की तुमचं करिअर सगळ्यात मोठा जो वाटा असतो घडवण्याचा, तो एक टीचरचा असतो. हे लक्षात ठेवा. चांगलं चॉईस करणं क्लास तर खूप महत्त्वाचं असतं, कारण की फर्स्ट अटेम्प्टमध्ये सीए पास होणं खूप महत्त्वाचं असतं. थँक्यू सो मच तुम्ही दोघी इथे आल्या. तुमच्या रिझल्ट नंतर आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवूया. थँक्यू सो मच.